सध्या मनोज जरांगे पाटील बोलतायत, थेट ऐकूया. हा राहिला आता कोकण, तर आमचं कोकणवासियांना विनंती आहे, तुम्ही घ्या नका घेऊ, पण माझी विनंती आहे तुम्ही आरक्षण घ्या. इतकी बेकार परिस्थिती लेकरा बाळावर बेतती ना, तर तुम्हाला डोक्याला हात लावून घ्यावा लागेल. त्यामुळं आरक्षण घ्या. मी तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला एकही मराठा आरक्षणा वाचून ठुत नाही. आता 2 विभाग गेले, 100% खाली करायला. जी आर काढला होता, त्या जी आरच्या नंतर विखे पाटील तुमच्याकडे आले होते. त्या दरम्यान तुम्ही सांगितलं होतं की अभ्यासकांशी बोलून अभ्यासक तुमच्याकडे पाठवणार आहे. जी आर मध्ये जे काही गैरसमज होते किंवा ज्या काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त करायच्या, त्याच्या संदर्भात काय बोलणं झालं का? काय असतं त्रुट काही नाही राव त्याच्या. नाही, पण काही थोडाफार बदल आपण त्या दिवशी बोलले होते. करायचं तर करा ना, माझं कुठं नाही. आणि त्यांनी सरकारनं शब्द दिला ना, सुधारित जी आर काढू, काय अडचण नाही. अभ्यासक पाठवणार होते. पण मला त्याच्यात वाटतं की त्याच्यात काहीच सुधारणा करण्यासाठी. आणि याच्या पुढचं सांगतो, उदाहरण म्हणून सांगायला, हे खरं धरू नका, पण उदाहरण म्हणून सांगतो. तुम्हाला इथं आल्यावर काय अडचण येतात. समजा आता तुम्ही हॉस्पिटलला आलात, तुम्ही लिफ्टच्या हिशोबाने आला, पण इथं आलो लिफ्ट बंद असल्यावर पर्याय काय, पायऱ्यांनी. तुम्ही कितीही चांगलं करा जी आर, ज्यावेळेस काम प्रत्यक्षात सुरू होतं त्यावेळेस काही ना काहीतरी अडचण येतेच. त्यावेळेस पुन्हा शुद्धीपत्रक किंवा सुधारित जी आर काढावाच लागतो, कारण या शब्दाच्या अडचणी आली बघून. जसं की पाठीमागच्या काळात चंद्रकांत दादा पाटलांनी 24 पुरावे पहिले लागायचे कुणबीसाठी किंवा व्हॅलिडिटीसाठी, तर नंतर ते 42 केले, कारण ते ऍडजस्ट व्हायना ना. मग 42 पैकी कोणचे येते, मग कसं पटापटा ऍडजस्ट झालं. लोकांजवळ त्या वस्तू कागदपत्र निघाले. तसं कसलाही जार काढला तरी पुढं चालू का व्हायना थोडाफार त्यात पुन्हा बदल करावाच लागतो. आधी सुरू तर करा, दम तर धरा. आता समजा रान घेतलं, उन्हाळा आहे, आता उन्हाळ्यात 4 महिने मशागत करणार, लगेच पेरायचे. ढेकळात पेरून पेरून काय करतो, पोच पडून दे, जरा दम धर. दमच नाही. मग जे आर निघाला ना, मग कुठे 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 थांब ना जरा. त्यांचं काय ऐकतो, आपण गरीब मराठी, आपण आपल्यासाठी लढतो. आता उन्हाळा आहे, रान ताब्यात आला, आता आपण रस्ट्री झाली, आता ताण नाही, आता आहोत ताण बेस्ट पैकी. त्याच्या रस्ट्री झाली, आता जे आर निघाला म्हणजे रस्ट्री झाली, आता टेन्शन नाही राहिलं. देशात कोणाचा बाप तो वावर आडू शकत नाही. आता रस्ट्री झाली म्हणलं कोणाचाच बाप झाली ना, मग आता दम्मानी. उन्हाळा आहे सध्या, आता बेस्ट आवता हाणाव, ढेकळं जिरून द्यावा सगळे, पाऊस पडल्यावर मग पीक लावता येईल. लगेच लावायचं ढेकळा तर उन्हात, मग नाही जळून जायचं सगळं. असं चतुर बुद्धीनं मराठीत चला, तुमच्या लेकरा बाळाचं मी कल्याण करतो. छगन भुजबळ यांनी काल गणरायाला साकडं घातली की ओबीसी आरक्षणात घुसखोरी करायला सबुती दिली. तेच म्हणणं आहे आमचं. ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना गणेश बाप्पा बाहेर काढा. 16% आरक्षणात गेलेले, 1994 ला गेलेले बाहेर काढा. आमचं जर चॅलेंज होत असलं तर 1994चा जी आर मनोज जरांगे चॅलेंज करणार. हा ठासून सांगतो, मला सांगायचं नव्हतं पण सांगतो. आमचा हक्काच्या नोंदी असून जर आमचं तुम्ही कोर्टात जाता, तर 94ला तुम्ही आमचं 16% आरक्षण त्याचा जी आर काढलेला तो सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला लावणार. आमच्या नोंदी असून होतो म्हणलं, तुमचा बिना नोंदीचा का 16% तुम्ही जी आर काढला, कशाच्या आधारावर काढला, ते कोणाचं आरक्षण आहे, आमचं इथे सगळ्या प्रक्रिया होणार. मग तुम्ही आमच्या लेकराच्या वाईटावर सगळ्या गोष्टी होणार. फक्त मी शांत यासाठी होतो, मला दम्मादम्मानी शांत राहून गेम करून मला मराठी आरक्षणात घालायची होती. मी 58 लाखातून 3 कोटी घातले, पुन्हा पडलो शांत राहिलो, गॅजेटियर घेतलं, पुन्हा शांत राहिलो. आता हे 17 संस्थांचं घेतलं, झालं, आता मोकळा झालो. तुम्ही काय काय साकडं घातलं बाप्पाला? कोणत्या बाप्पाला? हा, गणपती बाप्पाला. भरपूर दिलं देवाने, भरपूर दिलं. माझ्या गोरगरिबाच्या लेकराला भरपूर दे. मला काय मागायची गरज नाही राहिली. मी आनंदी आहे, खुशी आहे, माझा समाज खुशी आहे. न होणारी गोष्ट घडली. ज्यांना कळत आहे, तुम्ही पत्रकार हुशार आहे, तर तुम्ही इतक्या दिवस हे राबता म्हणजे काय सोपे नाही. तुम्हाला जी आर काय, गॅजेट काय सगळं कळतं. ही सोपी गोष्ट नव्हती, हेही तुम्हाला सगळ्याला कळतं. त्यामुळे सगळं मिळालं. उद्या आता सुट्टी घेणार, उद्या 12 वाजता अंतरवलीत दर्शन घेणार सगळ्या ग्रामदेवताचं गावाचं. दुपारी
12 वाजता ती गावात गेल्याच्या नंतर 4 वाजता नारायणगडावर जाऊन दर्शन घेणार मस्तपैकी. मग घरी येणार. त्याच्यानंतर मी शिवनेरी गडावर पंपाळाला माती लावताना माझ्या राजाच्या चरणी म्हणलो, जे आर निघाले, माझ्या समाजाचं पदरात यश पडलं तर मी गडाच्या पुन्हा दर्शनाला शिवनेरीच्या पुन्हा दर्शनाला जाणार आहे. फक्त आता ते पायऱ्याला येत लगेच जाणार होतो, पण मला वर जायचं, शिवाय देवीचं दर्शन घ्यायचं आणि राजाच्या चरणी नतमस्तक व्हायचं. ते मातीत किती ताकद आहे मला जगाला सांगायची, म्हणून मला तिथं जायचं. पण आता नाही, चालायला यायला लागल्यावर, कारण मला शिवनेरीवर डायरेक्ट वरच जायचं पायथ्यावर. नारायणगड फक्त उद्या आहे, कारण लगेच जाणार होतो, सुट्टी झाली की शिवनेरीवर. पण मला पायथ्याला थांबायला, मला पायथ्याला नाही थांबायचं. राजाच्या चरणी नतमस्तक होऊन पुन्हा कपाळाला माती लावायची. भरभरून राजानं यश दिलंय, भरभरून. आणि शिवाय देवीचं दर्शन घ्यायचं, पण मला वर तर जाता आलं पाहिजे. त्यामुळे थोडं तब्येत बरी झाली 8-15 दिवसात, महिन्यात 100% मी जाणार. मला वाटलं मी गड चढू शकतो की निघालो लगेच. दसरा मेळा होतो. आता दिवस राहिलेत बघा थोडे. आता लईच अवघड हे आलंय. आंदोलन समाजाचं मोठं सुरू होतं आणि दसरा मेळाव्याचा